आत्ताच कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी सांगितलं की दिल्लीतलं आंदोलन हे एक ऐतिहासिक स्वरूपाचं आंदोलन म्हणून आज जगाच्या सबंध पटलावर समोर आलेलं आहे। 26 तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे। हजारो शेतकरी दिल्लीच्या चारही रस्त्यांवर थंडी गारठ्याचे बसून आहेत। या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा 8 डिसेंबरला सबंध देशभर वेगवेगळ्या संघटनांनी, शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, कामगार चळवळीने संप करून, भारत बंद करून या प्रचंड मोठ्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। अजूनही त्या ठिकाणी लोक येत आहेत। राजस्थानमधून परवा दिवशीच हजारोच्या संख्येने लोक पुन्हा एकदा दिल्लीकडे आले आणि राजस्थानचा महामार्ग त्यांनी रोखलेला आहे। मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब एकंदरीतच सगळीकडून येणारे जे महामार्ग आहेत ते दिल्लीचे रोखण्यात आलेले आहेत। इतक्या प्रचंड ताकदीनं शेतकरी उतरले असताना सुद्धा सरकार मात्र या आंदोलनाची अत्यंत जाणीवपूर्वक उपेक्षा करत आहे। या आंदोलनाचं महत्त्व कमी करून, त्याच्यात फूट पाडून हे आंदोलन कसं नेस्तानाबूत करता येईल या प्रकारचे डावपेच करत आहे। केंद्र सरकारने जो प्रस्ताव शेतकऱ्यांच्या समोर दिला त्या प्रस्तावाचा अभ्यास सबंध शेतकऱ्यांच्या संघटनांची जी शिरस्त समिती आहे त्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेत्यांनी, त्या कमिटीने केला आणि तो अर्थातच एकमुखानं फेटाळला। कारण ज्या प्रकारे उपेक्षा प्रत्यक्ष आंदोलनाची होते त्याच प्रकारे मागण्यांच्या बद्दल प्रस्ताव देताना सुद्धा अत्यंत उपेक्षेने तो प्रस्ताव शेतकऱ्यांच्या समोर देण्यात आला आणि म्हणून एक प्रचंड संतापाची लाट सबंध देशभरच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। जो प्रस्ताव देण्यात आला त्याच्यामध्ये बहुतांशी बाबी ह्या राज्य सरकारवर ढकलून आपल्या कायद्याच्या मूळ मसुद्यामध्ये एक नवा अक्षर सुद्धा बदल केला जाणार नाही अशा प्रकारचा अत्यंत कठोर संदेशच जणू केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आणि शेतकरी चळवळीला दिलेला आहे। ही अत्यंत संतापजनक बाब आहे आणि म्हणून काल अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य काउन्सिलची बैठक, ऑनलाईन बैठक झाली। डॉक्टर अशोक ढवळे जे केंद्रीय अध्यक्ष आहेत, माजी आमदार जीवा पांडू गावित जे किसान सभेचे उपाध्यक्ष आहेत, किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर, आम्ही सर्वजण त्या बैठकीत होतो आणि आम्ही काल निर्णय केला की किसान सभेच्या वतीने, विशेषतः महाराष्ट्राच्या किसान सभेच्या वतीने आम्ही आजपासून 3 दिवसाची मुदत ही केंद्र सरकारला देतोय। केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाची उपेक्षा थांबवावी। जो अत्यंत उथळ आणि तथ्यहीन प्रस्ताव हा तडजोडीसाठी दिलाय त्याच्यामध्ये ठोस अशा प्रकारचे बदल करावेत आणि तीनही कायदे मागे घेत ज्या मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्या तीनही मागण्या तातडीने केंद्र सरकारने मान्य कराव्यात। पुढच्या 3 दिवसामध्ये केंद्र सरकारने या प्रकारचं पाऊल टाकलं नाही, आंदोलनाची उपेक्षा थांबवली नाही, तिन्ही कायदे मागे घेतले नाहीत, त्याचबरोबर वीज विधेयक जे अत्यंत शेतकरी विरोधी असं प्रस्तावित वीज विधेयक आहे ते मागे घेण्याच्या बद्दलचं ठोस लेखी आश्वासन दिलं नाही, तर मग मात्र हे आंदोलन अधिक व्यापक करत आरपारची लढाई ही अत्यंत तीव्रतेने सुरू करण्यात येईल आणि त्याचं नवीन आघाडी ही देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल। किसान सभेच्या राज्य काउन्सिलची जी बैठक झाली त्याच्यामध्ये 21 जिल्ह्यातले प्रतिनिधी हजर होते। सविस्तर आंदोलनाची रणनीती त्याची चर्चा करण्यात आलेली आहे आणि 3 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन, जिल्हा काउन्सिलच्या बैठका घेऊन आणि शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांना संपर्क करत त्यांची एकजूट बांधत 3 दिवसानंतर एक अत्यंत आक्रमक अशा प्रकारचं, बहुसंख्येने शेतकरी सामील होतील अशा प्रकारचं आणि केंद्र सरकारला कायमचा धडा शिकवला जाईल अशा प्रकारचं आंदोलन हे महाराष्ट्रातून दिल्लीच्या आंदोलनाला पूरक म्हणून सुरू करण्यात येईल। आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने सरकारला आम्ही पुन्हा एकदा इशारा देतोय की केंद्रातलं सरकार हे ज्या प्रकारे आंदोलनाची उपेक्षा करत आहे त्यांनी ती थांबवावी, मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा 3 दिवसानंतर ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये एक जबरदस्त आंदोलन सुरू आहे, अगदी त्याला साजेसं जोरदार आंदोलन महाराष्ट्रातून सुरू होईल
लॉंग मार्चची आठवण आपल्या सगळ्यांना करून देण्याची आवश्यकता नाही। किसान सभा रस्त्यावर उतरली की ती आरपार उतरते, पूर्ण तयारीने उतरते आणि मग भल्या भल्यांना गुडघे टेकायला भाग पाडलं जातं। शेतकऱ्यांच्या या संघटना ज्यावेळी रस्त्यावर उतरतात, लॉंग मार्चचा अनुभव आहे की केवळ शेतकरी नव्हे तर शेतकऱ्यांची सगळी शहरामधली मुलं, शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगणारे पत्रकार, बुद्धिजीवी, सामान्य माणसं सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे उभे राहतात। मला खात्री आहे की या 3 दिवसामध्ये जे वातावरण तयार होईल, महाराष्ट्रातून पुन्हा एकदा जबरदस्त आंदोलनाची मशाल पेटेल। केवळ शेतकरीच नव्हे तर तमाम मराठी जनता, महाराष्ट्रीय जनता दिल्लीच्या आंदोलनामध्ये अत्यंत ताकदीने सहभागी होत एक नवा इतिहास या निमित्तानं घडायला सुरुवात होईल। केंद्र सरकारने त्या प्रकारची वेळ आणू नये यासाठी पुन्हा एकदा 3 दिवसाची वेळ देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतो आहोत। केंद्र सरकार उपेक्षा करत आहे म्हणजे काय करताय नेमकं? कॉम्रेडांनी सूचना केली ते मांडणं मला वाटतं योग्य राहील की केंद्र सरकार नक्की आपल्या आंदोलनाची उपेक्षा करते म्हणजे काय, याच्याबद्दलच्या 4 गोष्टी मला आपल्याला सांगितल्या पाहिजेत। केंद्र सरकारने जो प्रस्ताव ह्या 500 संघटनांच्या शिरस्थ संस्थेला दिला तो आत्ताही माझ्याकडे आहे। त्याच्यामध्ये केंद्र सरकारने एकही मागणी ही मान्य केलेली नाही। जे काही प्रस्ताव दिलेत त्यामध्ये उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा शेतीमाल व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे सरकार त्या व्यापारी देईल का, याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे। त्याच्याबद्दल न्यायबंदी एक प्रकारे कायद्यात लादलेली आहे आणि सिव्हिल कोर्टामध्ये शेतकऱ्यांना जाता येणार नाही अशा प्रकारची तरतूद दिल्लीच्या त्या 3 कायद्यापैकी एका कायद्यामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर करार शेतीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचे पैसे जर कंपन्यांनी बुडवले, कॉर्पोरेट घराण्यांनी बुडवले, निर्यातदारांनी बुडवले तर ते मागण्याची तरतूद करताना सुद्धा सिव्हिल कोर्टामध्ये शेतकऱ्यांना जाता येणार नाही अशी जाचक तरतूद केलेली आहे। शेतकऱ्याचे पैसे बुडू नये यासाठी रजिस्ट्रेशनची जी व्यवस्था अपेक्षित होती, केवळ पॅन कार्ड दाखवा आणि महाराष्ट्रभर आणि देशभरात कुठेही व्यापार करा अशा प्रकारची तरतूद केल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर आम्ही कुणाकडे जायचं याबद्दल काही लिहिलेलं नाही। हे जे काही आमचे आक्षेप होते याच्यावर समाधानकारक उत्तर खरं तर प्रस्तावामध्ये अपेक्षित होतं, मात्र यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हे त्या प्रस्तावात दिलं नाही। या सगळ्या जबाबदाऱ्या राज्य सरकारवर ढकलून ते मोकळे झालेत आणि केंद्र सरकारने एकच वाक्यात सांगितलं की याबाबत काय करायचं याच्याबद्दलचे अधिकार आम्ही राज्य सरकारला नियम बनवताना देऊ। याचा सरळ अर्थ आहे की कायद्याच्या मसुद्यात एक नवा अक्षराचा बदल सुद्धा त्या दिलेल्या प्रस्तावामध्ये सरकारने सुचवला नाही। हमी भावाच्या मागणीबद्दल शेतकरी अत्यंत आक्रमकपणाने लढत आहेत। या हमी भावाच्या बद्दल एक कायदेशीर चौकट या आंदोलनाच्या निमित्तानं तयार होण्याची नितांत आवश्यकता आहे। सगळेच बुद्धिजीवी, स्वामीनाथन आयोगापासून वेगवेगळे सगळे आयोग हे याच गोष्टीला अंडरलाईन करतायत की शेतकरी संकटातून जर बाहेर काढायचे असतील आणि जे प्रचंड कृषी अरिष्ट आज देशावर आहे याच्यातून जर शेतकऱ्यांना बाहेर काढायचं असेल तर त्याच्या उत्पादन खर्चावर 1.5 हमी भाव किंवा आधार भाव याची शाश्वती शेतकऱ्यांना दिली पाहिजे। या शेतकरी आंदोलनाची ही मुख्य मागणी आहे की हे 3 कायदे मागे घेत असताना आधार भावाला एक कायदेशीर चौकट केंद्र सरकारने तयार करून दिली पाहिजे। माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय तोमर साहेब हे वारंवार मांडतायत की आम्ही कुठेही आधार भावाच्या तरतुदीला आम्ही काही धक्का लावलेला नाही आणि कायद्यामुळे त्याचं काही संकट येणार नाही। परंतु जे जाणकार आहेत, अभ्यासू आहे, यांना हे माहित आहे की बाजार समितीच्या आत ज्यावेळी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्यावेळी अपसुकच त्या कायद्याअंतर्गत आधार भावापेक्षा कमी भावात तुम्हाला शेतकऱ्याची शेतीमालाची खरेदी करता येणार नाही अशा प्रकारची अपेक्षित असतं, अशा प्रकारची तरतूद असते। बाजार समितीच्या बाहेर व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारे खरेदी झाली तर त्या कायद्यामध्ये आधार भावानेच खरेदी झाली पाहिजे याबद्दलची कुठलीही तरतूद केलेली नाही। ज्यावेळी शेतकऱ्यांबरोबर कॉर्पोरेट कंपन्या, निर्यातदार, प्रक्रियादार हे करार करतील त्याबाबत सुद्धा या कायद्यामध्ये आधार भावापेक्षा कमी रुपयाने तुम्हाला शेतीमाल खरेदी करण्याचा करार करता येणार नाही अशी कुठेही तरतूद केलेली नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांना साधार भीती आहे की एक प्रकारे या कंपन्यांना, कॉर्पोरेट घराण्यांना सरकारने खुलं रान दिलंय की तुम्ही आता आधार भावाने खरेदी करू शकता आणि त्याला ह्या कायद्याने एक प्रकारची कायदेशीर
चौकटच प्राप्त करून दिली आहे की आता कॉर्पोरेट कंपन्या आणि प्रक्रियादार आणि निर्यातदार हे आधारभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करू शकते. खरं तर आपण जे काही ज्या घटना आपण मानतो, उपेक्षित घटकांसाठी ज्यावेळी आपण कायदे करतो तर त्यावेळी एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन हे या वंचित घटकांना, शोषित घटकांना देण्याची पद्धत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन देत शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, त्यांचे पैसे बुडणार कसे नाही, त्यांना किमान आधारभावाचं संरक्षण कसं मिळेल, अशा तरतुदी ह्या कायद्यामध्ये हव्या होत्या. याच्या उलट करण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारचं निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन शेतकऱ्यांबरोबर करून न्यायबंदी शेतकऱ्यांवर, म्हणजे कंपन्या कशाही वागल्या तर त्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येणार नाही. शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्याने बुडवले तर पॅन कार्ड दाखवा आणि शेतकऱ्याला लुटा, अशा प्रकारची तरतूद करायची आणि त्याचे पैसे वसूल करण्याची यंत्रणा काढून घ्यायची. अशा प्रकारे अत्यंत कायदा बनवताना सुद्धा पार्शालिटी आणि त्याचबरोबर आता प्रस्ताव देताना सुद्धा यातली एकही तरतूद मागे घेण्याच्या बद्दल केंद्र सरकारने एक अवाक्षर काढलेलं नाही. जे काय करायचं ते नियम बनवताना राज्य सरकारने करावं, अशा प्रकारचा मतितार्थ असणारा तो प्रस्ताव आपल्या पुढे दिलेला आहे आणि म्हणून तो फेटाळण्याजोगा होता. तो सगळ्यांनी एकत्र येऊन फेटाळला. मुद्दा हाच आहे की राज्य सरकारनेच हे जर सगळं करायचंय तर केंद्राने कायदा करण्याची आवश्यकताच नव्हती, कोणी त्याची मागणी केलेली नव्हती आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या प्राप्त परिस्थितीनुसार त्या ठिकाणचं शेतीमालाचं विपणनाचं मॉडेल ते राज्य सरकार तयार करत होतं. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मॉडेल ऍक्ट याच्या पूर्वीच केंद्र सरकारने 2005 पूर्वी पाठवून दिलेला आहे. त्या प्रकाशात काम चाललेलं होतं. नक्कीच त्याच्यामध्ये अधिक सुधारणांसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या संघटना प्रयत्न करत होत्या. त्यामुळे कोणतीही शेतकऱ्यांनी मागणी केली नसताना केवळ कृषी क्षेत्र हे जिथे प्रचंड नफा कॉर्पोरेट कंपन्यांना, निर्यातदारांना, प्रक्रियादारांना दिसतोय, त्यांना व्यवहार करता यावा आणि हे क्षेत्र त्यांच्यासाठी खुलं व्हावं, यासाठी त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्याच्या हेतूनेच हे तिन्ही कायदे करण्यात आलेले आहेत. ते म्हणतायत की या कायद्यानुसार आम्ही शेतकऱ्याच्या हातातील बेड्या तोडतो आहोत, परंतु कायद्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की या कायद्यानुसार शेतकऱ्याच्या हातातल्या बेड्या तोडण्यात आलेल्या नाही. किंबहुना जे अडसर शेतकऱ्यांना लुटण्यासाठी होते, एक प्रकारच्या बेड्या लुटारूंच्या हातामध्ये होत्या, त्या लुटारूंच्या हातातल्या बेड्या ह्या कायद्यानं तोडण्याचं पाप हे केंद्र सरकारने केलेलं आहे आणि म्हणून हे कायदे जसेच्या तसे मागे घ्यावेत आणि आधारभावाचं संरक्षण हे कायदेशीर करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावलं टाकावीत, ही मागणी आमची केंद्र सरकारकडे आहे. राज्य सरकारकडे सुद्धा आमचं काही म्हणणं आहे, तेवढं सांगून मी आपल्या प्रश्न उत्तरांकडे येतो. राज्यामध्ये आता किसान सभा आवाहन करते की एक प्रचंड जबरदस्त आंदोलन आपण सुरू करणार. 3 दिवसात निर्णय नाही झाला, हजारोच्या संख्येने ज्या प्रकारे आम्ही ठरवलंय त्या प्रकारे आम्ही पुढे जाणार. राज्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे आणि या तीनही पक्षांनी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. 3 तारखेच्या निदर्शनांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर 8 तारखेचा जो भारत बंद झाला, या तीनही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आमचं त्यांना आव्हान आहे की केवळ बाहेरून पाठिंबा देऊन हा प्रश्न मिटणार नाही, कारण हा अन्नदात्या शेतकऱ्याच्या जीविताचा मुद्दा आहे, आरपारची ही लढाई आहे आणि म्हणून या तीनही पक्षांनी प्रत्यक्षपणाने लढ्यात उतरलं पाहिजे. ही सुद्धा आव्हान किसान सभेच्या वतीने आम्ही करतो. केवळ लढ्यात उतरण्याच्या बद्दलचं आव्हान नाही, तर एक आदर्श प्रस्थापित करण्याची संधीच या आंदोलनाने महाराष्ट्राच्या सरकारपुढे देशभर एक चांगल्या प्रकारचा आदर्श प्रस्थापित करण्याची संधी आहे आणि म्हणून एकीकडे ह्या कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलनात सक्रियपणाने त्यांच्या सत्ताधारी पक्षांनी उतरणं आणि त्याचबरोबर बाजार समित्या अधिक सक्षम कशा होईल, विपणनाची व्यवस्था अधिक निकोप कशी होईल, बाजार समित्यांमध्ये जी प्रचंड लुटमार आजही शेतकऱ्यांची होते ती रोखण्यासाठी कशी पावलं टाकण्यात येईल आणि आधारभावाचं शेतकऱ्यांना संरक्षण किमान महाराष्ट्रात तरी आम्ही दिलं, यासाठी काय करता येईल, हा अत्यंत रचनात्मक अशाच प्रकारचा प्रयत्न सुद्धा हे राज्यातल्या सरकारने केला पाहिजे. एकीकडे आंदोलनात सहभागी होत आणि दुसरीकडे अशा प्रकारे बाजार समित्या आणि विपणन व्यवस्था नीट करत आधारभावाचं संरक्षण शेतकऱ्यांना देत एक नवा आदर्श राज्याच्या सरकारने सुद्धा जनतेसमोर आणि एकंदरीत देशासमोर घालून द्यावा, हे सुद्धा आव्हान किसान सभेच्या वतीने आम्ही करतो. प्रश्न आता या कायद्या संदर्भात आपण बोलतोय,
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विषय आहे की आता म्हणजे असं झालं की आता हा कायदा आल्यानंतरच ती सुरुवात होणार. खरं तर आपलं आधीपासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. अनेक कंपन्या शेतकऱ्यांबरोबर करार करतात, त्यांचा माल अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. तर तुम्हाला किंवा शेतकऱ्यांना किंवा तुम्हाला जी भीती वाटते की अशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवलं जाईल, हा एक प्रश्न की आधी चालू असताना असे पुढे तुमच्याकडे उदाहरणं आहेत की जिथे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. दुसरी गोष्ट, अजून दुसरा प्रश्न त्याला जोडू की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग झाल्यानंतर तुम्ही म्हणतात की SLPच्या खाली जर त्यांना गेलं त्याची खात्री करून घेणार, पण हे शेतकरी मात्र ठरवू शकतो की मला तिथं द्यायचं नाही. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आणि तुम्ही प्रस्तावाचं बोललाच, पण अमेंडमेंट केंद्र सरकार सांगते आम्ही सांगितलेलं आहे अमेंडमेंट करायला तयार आहे, तर त्याच्याबद्दल काय? अत्यंत चांगले प्रश्न आहेत. एक तर आमचे अनुभव काय आहेत? व्यापाऱ्यांनी शेतीमाल घेतला आणि पैसे बुडवले याचे शेकडो उदाहरणं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपल्याला दिसतील. विशेषतः आपण नाशिकमध्ये गेलात आणि कोणत्याही द्राक्ष उत्पादकाला फोन केला आणि त्याला विचारलं की बाबा तुमचा अनुभव काय, तर व्यापारी येतो केरळमधून, आंध्रमधून, कर्नाटकमधून. सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारे भाव देतो, लोकांचा विश्वास निर्माण करतो, चांगलं ऑफिस थाटतो. आम्हालाही वाटतं की चांगला व्यापारी आहे. आणि नंतर जरा खूप चांगली खरेदी झाली की मग त्याचा पत्ता गायब होतो. असं नियमितपणाने दरवर्षी नाशिकच्या पट्ट्यामध्ये द्राक्ष उत्पादकांचे आपले अनुभव आहेत. आमचा ज्या तालुक्यातून मी येतो त्या अकोल्यामध्ये दरवर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आपल्याला हाच अनुभव आलेला दिसेल. आपण विदर्भामध्ये गेलात तर द्राक्ष आणि संत्री आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर जे करार होतात आणि त्याचबरोबर जे व्यापारी त्या ठिकाणी येतात त्यांचे अनुभव जर आपण पाहिले तर या कोणत्याही व्यापाऱ्याचं बाजार समितीच्या बाहेर रजिस्ट्रेशन नसल्यामुळे आणि जर हे पैसे बुडवले तर ते वसूल करण्याच्या बद्दलची काही ठोस यंत्रणा बाजार समितीच्या बाहेर नसल्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्रात शेकडो उदाहरणं आपण पाहतो. वेगवेगळे पत्रकार याच्याबद्दलच्या स्टोरीज दर हंगामामध्ये करतात. व्यापाऱ्याने बुडवलं, शेतकऱ्याला नाडलं. तर हे अनुभव आपण घेत आलेलो आहे. आणि म्हणून एक रजिस्ट्रेशनची प्रॉपर व्यवस्था ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कंपन्या आणि खरेदीदार हे लुटणार नाही, लुबडणार नाही. आणि लुटलं तर मग शेतकऱ्यांच्या बाजूनं अशा प्रकारचा न्यायाचा कायदा, ज्याला मगाशी मी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हटलो, तर अशा प्रकारे खरं तर सुधारणा आणण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या रिफॉर्म्सची वकिली हे नक्कीच किसान सभा करेल आणि त्यासाठी आम्ही आग्रह धरत आलेलो आहे. त्यासाठी नक्कीच आपण लढत आलेलो आहे. त्यांचा दुसरा जो प्रश्न होता तो आधार भावाच्या बद्दल कमी आणि जर अशा प्रकारे हे केलं तर तुमच्याकडे पर्याय आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आमचा जो जास्त काळजीचा मुद्दा हा आहे की एकदा का तुम्ही ह्या सगळ्याचे दार खाजगी कॉर्पोरेटला ओपन केली की मग एकीकडे बाजार समित्यांचं खच्चीकरण होत जातं, त्यांचा सेस थांबेल, सेस थांबला की उत्पन्न थांबेल, उत्पन्न मिळालं नाही की बाजार समित्यांचा कारभार आज जो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक बदतर होईल आणि त्या हळूहळू बंद पडायला सुरुवात होईल. दुसऱ्या बाजूला खाजगी बाजार जे आता या कायद्यानं त्याला चालना मिळते आहे ते फोपावतील. सुरुवातीला ते नक्कीच चांगला भाव देतील, पण एकदा का त्यांचा जम बसला की काय होतं याचं उदाहरण आपण दूध धंद्यामध्ये महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. मला आठवते या खुर्चीवरूनच मी किमान 3 वेळा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सहकारी संघ होते, सरकारी संघ होते, त्यावेळी सरकार आधारभाव जाहीर करायचं 25 रुपये 30 रुपये दिले पाहिजे आणि सहकारी आणि सहकारी संघाने ते जर दिले नाही तर कायदा होता, सरकार इंटरव्हेन करू शकत होतं, बाध्य करू शकत होतं की सहकारी आणि सरकारी संघांनी दूध उत्पादकांना इतके भाव दिले पाहिजे. पण नंतर खाजगीकरण आलं, सुरुवातीला त्यांनी सुद्धा चांगले भाव दिले, मग हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. आज 76% दूध खाजगी दूध संघ संकलित करतात आणि केवळ 24% दूध हे सहकारामध्ये शिल्लक राहिलंय. आज आमची अवस्था अशी आहे की सरकार आधारभाव जाहीर करतं 25 रुपये, सगळ्या खाजगी कंपन्या एकत्र येतात, त्यांना मोटिवेट करणारा, त्यांना प्रभावित करणारं कोणतंही साधन सरकारकडे नाही, सरकारचं ते जुमानत नाही, संगनमत करून भाव पाडतात. आमचा दूध विकत घेतलं जातं 18 रुपयाला, शहरामध्ये विकलं जातं 60 रुपयाला. आपण त्यांचं काहीच बिघडू शकत नाही. प्रचंड मोनोपॉली आज दूध धंद्यामध्ये या खाजगी दूध उत्पादक दूध कंपन्यांची झालेली आपल्याला दिसते. मी या प्रकारचे उदाहरण खरं तर पोटॅटो चिपचं पण आपल्याला देऊ शकेल, जे गुजरातचं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी आपल्याला हे उदाहरण सॉसच्या संदर्भात जे काही ज्या विशिष्ट भागामध्ये सॉसचे कॉन्ट्रॅक्ट झाले त्याच्याबद्दलचं उदाहरण मी देऊ शकेल. आमची भीती ही आहे, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांबरोबर करार करायचं स्वातंत्र्य तुम्ही देत असताना एकंदरीत ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह हे जो आहे, दृष्टिक्षेप जो आहे, त्याच्या अंतर्गत तुम्ही खाजगी कंपन्यांना ज्यावेळी या सगळ्या क्षेत्राची परवानगी देताय आणि त्याचा परिणाम म्हणून जी काही सरकारी आणि सहकारी यंत्रणा आहे ती कमकुवत करण्यासाठी पावलं टाकतायत,
त्याचे वाईट अनुभव भारतातल्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आमचा बिलकुल खाजगी कंपन्यांना स्वातंत्र्य द्यायला किंवा त्यांनी करार करू नये अशी काही आमची मागणी नाही. आमचं म्हणणं काय आहे, आम्ही असं म्हणतोय की एक स्पर्धात्मक विपणनाचं मॉडेल हे या देशामध्ये उभं राहिलं पाहिजे. ती कल्पना काय आहे, आम्ही म्हणतोय की पहिल्यांदा सरकारने प्रयत्न केले पाहिजे ते सहकारी आणि सरकारी ज्या बाजार समित्या आहेत त्या निकोप केल्या पाहिजेत, त्यातली लुटमार थांबवली पाहिजे आणि त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना देऊन आधारभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्याची लुटमार न हो यासाठी स्थापन केलेल्या बाजार समित्या त्या उद्देशासाठी एकीकडे सक्षम केल्या पाहिजेत. आणि त्या सक्षम करत असताना आधारभावाचं संरक्षण बाजार समितीमध्ये, आधारभावाचं संरक्षण बाजार समितीच्या बाहेर, व्यापाऱ्यांच्या रजिस्ट्रेशनची तरतूद बाजार समितीमध्ये आणि व्यापारी आणि कराराच्या रजिस्ट्रेशनची तरतूद बाजार समितीच्या बाहेर, आणि मग एक सक्षम बाजार समित्यांचा पर्याय एकीकडे शेतकऱ्यांच्या हातात आणि दुसरीकडे मग खुला बाजार यांच्यात जी काही स्पर्धा होईल त्या स्पर्धेतून 2 रुपये शेतकऱ्यांना चांगले जर मिळाले तर त्याचं स्वागत. पण आता या प्रकारचे रिफॉर्म सरकार करत नाही. सरकार एकारल्याप्रमाणे वागतंय. आम्ही जे काही रिफॉर्म्स मागतोय ते प्रो फार्मर्स रिफॉर्म्स आहेत. हे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे आणि घामाचं दामाची हमी देणारे रिफॉर्म्स आहेत. सरकार मात्र त्यापासून बाजूला जात कॉर्पोरेटला सोपं कसं जाईल व्यवहार करणं प्रो कॉर्पोरेट रिफॉर्मची बाजू वकिली एक प्रकारे सरकार करतंय. आणि म्हणून हा संघर्ष आहे. आम्हाला स्पर्धात्मक मूल्यातून 2 रुपये शेतकऱ्यांना मिळणारी व्यवस्थाच हवी आहे, पण ती करत असताना कॉर्पोरेट क्षेत्राची मक्तेदारी तयार झाली तर त्याचे आमचे अनुभव वाईट आहे, ती होऊ नये याच्यासाठीचा हा संघर्ष आहे. त्यांचा एक प्रश्न होता की ते तुमचा प्रश्न खरंच चांगला आहे, परंतु तयारी झालेली आहे. आणि मी आपल्याला एकच सांगतो, महाराष्ट्राला अभिमान वाटेल आणि तुम्हा सगळ्यांना पण आपण महाराष्ट्रीय असल्याचा गर्व वाटेल असं साजेसं आंदोलन आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं होईल. आज पंजाबचे लढाऊ शेतकरी आणि पंजाबचे हरियाणाचे सगळ्या पत्रकार, त्या ठिकाणचे बुद्धिजीवी, त्या ठिकाणचे खेळाडू, त्या ठिकाणचे मध्यमवर्गीय हे सगळे त्या सीमेवर लढतायत आणि आमच्याही बाजू शिवशिवत आहेत की आपले पण मराठी माणसं हे त्याच ताकदीने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. मला खात्री आहे की पत्रकार मित्रांना, बुद्धिजीवींना, आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटेल. अशा प्रकारचं आंदोलन आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं नक्की आपण करू. सरकारने मात्र ती वेळ आणू नये हे परत आव्हान, परंतु नाविलाज झाला तर ते आंदोलन होईल. 3 दिवसांनी सांगते. आमचे केंद्रीय नेते डॉक्टर अशोक ढवळे दिल्लीवरून बसलेत. आमचे आमदार, माजी आमदार JP गावित ते सगळी तयारीला लागलेले आहेत. सरकारला इशारा आज आहे, 3 दिवसाची मुदत आहे, त्यांनी ते करावं अन्यथा रणसंग्राम होईल.